उपाशी बोलवायसाठी केलं. हजामत करायचा 50,000 कोटी रुपये. जर यातील 20,000 कोटी रुपये समृद्धीसाठी जात असतील किंवा आपल्या शक्तीपीठासाठी जात असतील तर शक्तीपीठासाठी 87,000 कोटी रुपयाचा रस्ता तुम्ही बांधला. कशासाठी? काल परवा गडकरी साहेब खाजगी बोलताना म्हणाले की हा रस्ता 35,000 कोटी मध्ये होईल. त्याला 87,000 कोटी रुपये माझ्याकडे द्या म्हणले. ते काय बोलले? माझ्याकडे हा रस्ता द्या, 35,000 कोटी मध्ये करून देतो. आणि यांनी त्याच रस्त्यासाठी 87,000 कोटी रुपये त्या रस्त्यासाठी तरतूद केली. म्हणजे हा पैसा कुठे जाणार आहे? हा पैसा कुठे जाईल? अरे महाराष्ट्र लुटून खाण्यासाठी हे महाराष्ट्राचे भस्मासूर बसले आहेत या खुर्चीवर. काय झालं? तुम्ही पण त्यामध्ये तुम्हाला वाटलं 4 काळ्या तरतूद केली, या दाबून होतं. लबाड हे तुम्हाला आता कळलं. इतकी वर्ष झाली आम्ही परमनंट करतो, हे कंत्राटी करतात. काँग्रेसच्या काळामध्ये, महायुतीच्या, आपल्या महाविकास आघाडी, राष्ट्रवादीच्या काळामध्ये हे कंत्राटी पद्धत आली होती काय? ठेकेदारी पद्धत आणली होती काय? हे ठेकेदारी पद्धत आणली. महाविकास आघाडीचं सरकार होतं, आम्ही परमनंट नोकरी देत होतो. आणि हे भिकारडे ठेकेदारीवर देतात. ठेकेदारांना पोचण्यासाठी 10 कंपन्यांपैकी 11 कंपन्या आता काम करत आहेत. 11च्या 11 कंपन्या सत्ताधाऱ्यांच्या कंपन्या आहेत. या कंत्राटीमध्ये, ठेकेदारीमध्ये आणि 22,000 पगार दाखवतात आणि 10,000 त्या कंत्या बिचाऱ्याच्या हातात देतात. 12,000 रुपये लुटून खात आहेत. इतकं नालायक नतभ्रष्ट सरकार महाराष्ट्रामध्ये कधी होणार नाही, हे तुम्हाला विचार करावा लागेल. चिव येते, राग येतो. असं वाटतं की यांचा उद्याच बंदोबस्त करून टाकावा, एवढ्या महाराष्ट्राला साफ करताय. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, बघा राजकारण विषय नाही, आम्ही तर राजकारण करायसाठी आलो नाही. अरे जे ठरलं होतं ते जे तुम्ही दिला होता, ठरवून दिला होता, आम्ही ठरवलं, तुम्ही पण म्हणाला होता, ते दिल्याशिवाय हलू नका. कोण यांचा बाप येऊन तुम्हाला हलवतो ते आम्ही पाहू, हा विश्वास तुम्हाला देण्यासाठी आम्ही आलो. किती बेमानी! तुम्ही सत्तेमध्ये येण्यासाठी सगळ्यांची बोलवण केली, तुम्ही शेतकऱ्यांना बोलवण केली आणि आमच्या गुरुलाही बोलवण केली.